सातपूर परिसरामध्ये वृद्ध व्यक्तीवर दगडानं हल्ला करून त्याचा मोबाईल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हा शाखा युनिट 2च्या पथकानं अवघ्या काही दिवसात जेरबंद केलं. आरोपीकडून जबरी चोरीतील 20,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जुलैला दुपारी 2:15 वाजेच्या दरम्यान फिर्यादी ITI मागील वसतिगृहाजवळून जात असताना आरोपी धनराज सुनील वाघ वय वर्ष 25 राहणार सिद्धार्थनगर मखमलाबाद नाशिक यानं त्यांना अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर कपाळावर दगड मारून गंभीर दुखापत केली आणि खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शाखा युनिट 2च्या पथकानं घटनास्थळ परिसरामधील CCTV फुटेजची पाहणी केली. त्यातून आरोपीची ओळख पटवण्यात आली. दरम्यान पोलीस हवालदार सुनील आहेर आणि वाल्मिक चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी पाथर्डेगाव परिसरात फिरत असल्याचं निष्पन्न झालं. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं पाथर्डेगाव परिसरामध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेला 20,000चा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यानंतर आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट 2चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि त्यांच्या पथकानं केली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.